गजाननाला वंदन करून, मातपित्याला नमन करून आज मी तुम्हाला गीतेच्या 11वा अध्याय सांगत आहे. श्रवण केल्याने सर्व दुःखातून मुक्त होतो, धनधान्य समृद्धी मिळते. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गीतेचा 11वा अध्याय. अशा प्रकारे भगवंताची वचने ऐकून अर्जुन म्हणाला, हे भगवान, माझ्यावर अनुग्रह करण्यासाठी परम गुह्य आध्यात्मिक विषय वचने म्हणजेच उपदेश जो आपल्याद्वारे सांगितला गेला आहे, त्यामुळे माझे हे अज्ञान नष्ट झाले आहे. कारण कमळनेत्र मी विभूतांची उत्पत्ती आणि प्रलय आपणापासून विस्तारपूर्वक ऐकला आहे, तसाच आपला अविनाशी प्रभावही ऐकला आहे. हे परमेश्वरा, आपण आपल्याविषयी जसं सांगत आहात ते ठीक तसंच आहे, परंतु पुरुषोत्तमा, आपले ज्ञान, ऐश्वर्य, शक्ती, बल, वैर्य आणि तेजयुक्त स्वरूपाला मी प्रत्यक्ष पाहू इच्छितो. म्हणून हे प्रभो, मी ते आपले स्वरूप पाहणे शक्य आहे असे जर आपणाला वाटत असेल तर ते योगेश्वरा, आपण आपल्या अविनाशी रूपाचे मला दर्शन करवा. अशा प्रकारे अर्जुनाने प्रार्थना केल्यावर श्रीकृष्ण भगवान म्हणाले, हे पार्थ, माझे शेकडो हजारो नाना प्रकारची आणि नाना वर्णनाची तसेच नाना आकृतीची दिव्य रूपे आपहा. हे भारतवंशी अर्जुना, माझ्या ठिकाणी आदित्यांना म्हणजे दैत्यांच्या 12 पुत्रांना आणि 8 वसूंना, 11 रुद्रांना तसेच 2 अश्विनी कुमारांना आणि 49 मरुद्रनांना पहा. तसेच आणखीही पुष्कळशी यापूर्वी न पाहिलेली आश्चर्यकारक रूपे पहा. हे गूढ केश, आता माझ्या या शरीरामध्ये एका जागी स्थित असलेल्या चराचर सहित संपूर्ण जगाला पहा. तसेच आणखीही जे काही पाहण्याची इच्छा असेल ते पहा, परंतु मला या आपल्या प्रकृती नेत्रांनी पाहण्यास तू निसंशय समर्थ नाहीस. म्हणून मी तुला दिव्य म्हणजेच अलौकिक चक्षु ज्ञान देतो. त्याने तू माझ्या प्रभावाला आणि योग शक्तीला पहा. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. राहिलेला अध्याय आपण उद्या घेऊ.